पण हे गणित ऑलमोस्ट सगळीकडे आपल्याला दिसून येते बरं का. सगळ्याच मतदारसंघात हा एक कॉमन मुद्दा आपल्याला पुढे येतो. पण सोलापूरमध्ये मात्र थोडं वेगळं आहे बरं का. सिद्धरामेश्वराचा आशीर्वाद ज्यावर, त्याची कृपा ज्यावर, हे तो खरं तर पुढे येणार. कारण खासदार जयसिद्धेश्वर स्वामी जे सध्याचे मावळते खासदार आहेत तिथले, आणि अमर साबळे, या दोघांची नावं जी आहेत ती भाजपकडनं खरं तर चर्चेत आहेत. बर, आणि आपण जाऊयात थेट सोलापुरात आणि विचारून घेऊयात. वैभव आहे आपल्यासोबत. वैभव, सोलापुरात कोण भारी आणि कोण घरी? मिलिंद, सोलापूरही तसंच गमतीचं आहे. याचं कारण उमेदवार जो आहे तो नेमका कोण असेल याबाबतची उत्सुकता आहे. कारण जयसिद्धेश्वर स्वामी जे आहेत त्यांच्या जात पडताळणीवरून मोठा गोंधळ झालेला होता. ते पुन्हा त्यांना तिकीट मिळेल का याबाबतच्या सुद्धा चर्चा सुरू झाल्या. तोपर्यंत भाजपकडनं काही पर्यायी नावं जी आलेली होती त्याच्यामधलं एक नाव होतं ते म्हणजे राम सातपुते, आणि दुसरं नाव जे आहे ते अमर साबळे. अमर साबळे हे सोलापूर मतदारसंघाचे प्रभारी आहेत. गेले कित्येक दिवस ते तिथं काम करतायत. मात्र ते काम करत असताना स्थानिक उमेदवार आहे की नाही अशा काही त्यांच्या अडचणीच्या बाजू आहेत. जमेची बाजू म्हणजे ते कट्टर भाजप कार्यकर्ते आहेत, यापूर्वी राज्यसभेचे खासदार राहिलेले आहेत. मात्र सोलापूरची जागा जी राखीव जागा आहे तिथून उमेदवार कोण द्यायचा याबाबत भाजपसमोर आजही पेच कायम आहे. या दोन्ही किंवा तिन्ही उमेदवारांची जी नावं समोर येत आहेत याच्यामध्ये प्रबळ दावेदार किंवा तुल्यबळ उमेदवार ज्याला म्हटलं जातं याचं कारण सोलापूरमध्ये समोरच्या बाजूनं सुशीलकुमार शिंदे यांच्या कुटुंबातून एकतर प्रणिती शिंदेची उमेदवारी निश्चित होऊ शकते असं सांगितलं जाते. जर शिंदे कुटुंबातून उमेदवार आला तर त्याच्यासमोर अत्यंत प्रबळ दावेदार लागेल जो निवडणूक अत्यंत ताकदीनं लढू शकतो. जयसिद्धेश्वर स्वामींच्या बाबतीमध्ये थोडीशी अडचण सांगितली जाते की त्यांची ही फार जमेची बाजू नाहीये. एकतर जात पडताळणीच्या निकालामुळे ते अडचणीत आलेले होते. दुसरा मुद्दा आहे की त्यांचा फील्डवरचा प्रेझेन्स जो आहे तो कायम चर्चेमध्ये राहिलेला आहे. त्याच्यामुळे साहजिक पुन्हा नावं जी येतात चर्चेमध्ये ती अमर साबळे आणि राम सातपुते यांची. या दोघांपैकी नेमकं उजवं कोण हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असणार आहे. राम सातपुते विद्यमान आमदार आहेत. असं जरी असलं तरी सुद्धा राम सातपुतेंची लोकसभा लढवायची ताकद आहे का हा त्यांच्या बाबतीतला जरा अडचणीचा मुद्दा असणार आहे. याचं कारण जो आवाका लागतो किंवा शहरभर जो रीच लागतो, मतदारसंघात जो रीच लागतो तो त्यांचा आहे का हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यांची जमेची बाजू इतकीच आहे की ते देवेंद्र फडणवीसांचे अत्यंत निकटवर्तीय समजले जातात किंवा विश्वासू समजले जातं. वय सोबत आहे त्यांच्या, तरुण आमदार आहे. म्हणजे वैभव, तुझ्या या सगळ्या विश्लेषणातनं माझं एक मत काय पडलं सांगू विशाल? ॲडव्हान्टेज साबळे. ॲडव्हान्टेज साबळे शक्य